राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने
सुख झाले हो साधने संत चरण रज लागता सहज चरण रज लागता सहज रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागी सुख घडो घडी वाढू लागी कंठी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी मग नाम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटी तुका म्हणे साधन सुलभ गोमटी पारिउपदिष्टे पूर्व पुण्य पारिउपदिष्टे पूर्व पुण्य राम नामे उपजे आवडी मद राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागी सुख घडो घडी वाढू लागी पार को माई विठो पार को माई विठो पार को माई
घुमाई गोबर घुमाई गोबर घुमाई गोबर घुमाई गोबर घुमाई गोबर घुमाई ढोबा 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 संत चरण राजा लागता सहज संत चरण राजा लागता संत चरण लागता संत चरण
घडो घडी वाढू लागे सुख घडो भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, श्री संत भगवान बाबा महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, विठाला 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 संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामी उपचे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप मग राम नामी उपजे आवडे सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन चरण संतांची आदुसरे चरण संतांची आदुसरे चरण संतांची जगवादाने कथेचा विस्तार जगवादाने कथेचा विस्तार जगवादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणे जाय
मगरा मनाने उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कीर्तनासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संत सम्राट, विश्ववंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सुंदर असा हा संतांची महती व्यक्त करणारा हा अभंग आहे. संतांची भेट दुर्लभ आहे, कठीण आहे, अशा प्रकारचा अभिप्राय या अभंगातून महाराज व्यक्त करतात. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं असतं. सालाबाद प्रमाणे आपल्या या नवी मुंबई नेरूळ या ठिकाणी आणि ग्रामदैवत जागृत देवस्थान गाव देवी, रांजण देवी आणि करंजी देवी या देवीच्या पवित्र दरबारामध्ये हा कार्यक्रम गेली अनेक वर्षापासून चालू आहे. याही वर्षी मोठ्या वैभवात आणि मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. प्रथमतः हा नामयज्ञ करण्यासाठी हे मैदान उपलब्ध करून देणाऱ्याचं अभिनंदन आहे. शहरच्या ठिकाणी एवढी मोठी विशाल जागा मिळणं हे फार दुस्तर असतं, कठीण असतं. परंतु संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपेने हे आपल्याला अतिशय सुलभ झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. नाहीतर एवढी मोठी जागा मिळणं फार अवघड आहे. परंतु या गावदेवी ट्रस्ट मंडळीचं हार्दिक असं अभिनंदन आहे. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असा चांगला कार्यक्रम तुम्ही करण्याची संधी या सर्व संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा यांच्या भक्त परिवाराला ही संधी उपलब्ध करून देता, जागा देऊन खरोखर संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा हे आयोजक मंडळीवर प्रसन्न आहेत, खुश आहेत. आणि ही जागा उपलब्ध करून देणारी ही जी ट्रस्ट मंडळी आहे यांच्यावर सुद्धा खुश आहेत, प्रसन्न आहेत. आयोजक मंडळीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण एवढा भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. हा कार्यक्रम बघून मी तर भारावून गेलो, निवृत्ती दादा भारावून गेलो मी. माझं मन जिंकलं तुम्ही. तुमच्यावर मी खुश आहे, प्रसन्न आहे. आणि या ठिकाणी मी जो कीर्तनाला आलोय ना, सर्व भारताचं श्रद्धास्थान आणि सर्व राम भक्ताचं श्रद्धास्थान अयोध्यामध्ये श्री राम लल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून आलेलो आहे. अयोध्येवरून आलो म्हणजे आपल्यासाठी रामलल्लाचा आशीर्वाद आणलेला आहे. खूप सुंदर असा हा कार्यक्रम आहे. हे वैभव, हे साम्राज्य बघून इथं भारावून गेलोच गेलो. परंतु आज मला असा अंतरात्मा सांगतोय आतून, माझा आत्मा आतून सांगतोय की संत वामनभाऊ महाराज आणि ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा आज या धर्म मंडपात आहेत. इथं आहेत. तुमच्याकडेच भाऊ आलेले आहेत.
तुमच्याकडेच बाबा आले, तुम्हाला तिकडे जायची गरज नाही. असा हा सुंदर कार्यक्रम, आखीवर इच्छो कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी करतात. आनंदाची गोष्ट आहे. आणि या कार्यक्रमासाठी वारकरी संप्रदायामध्ये जे नामांकित मृदंग महर्षी, ताल महर्षी असे आदरणीय पूज्य हरिभक्तीपरायण आप्पासाहेब महाराज कोठुळे, अध्यक्ष श्री संत भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था जवळा पाटोदा, हे आवर्जून आपल्या सर्व बाल विद्यार्थी वर्गासह या ठिकाणी उपस्थित आहेत. खूपच सुंदर असं तालात नाचतात. नाचावं माणसाने, परंतु देवासाठी नाचावा. देवासाठी नाचलं तर देव प्रसन्न होतो आपल्यावर. जसं आपण नवरदेवासमोर नाचल्यानंतर नवरदेव खुश होतो, तसंच देवासमोर नाचलं, देवासाठी जर नाचलं तर देव सुद्धा खुश होतात. नाचू कीर्तनाचे रंगी, हो नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हो नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हो नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, हो नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. खूप सुंदर, खूप गोड. किती सुंदर हे मुलं भगवंताच्या नामात दंग होऊन जातात, रंगवून जातात. अतिशय गोड संस्था आहे. पुढच्या जन्मात मला शिकायचं ठरलं तर तुमच्याकडेच मी भरती होईल. आणि महाराजांनी पूज्य रत्न, स्वररत्न, स्वर भास्कर आदरणीय पूज्यश्री महाराज त्यांनी सुंदर अशी चाल गायली. प्रथम चाल, पहिली चाल बी सुंदर अशी झाली आहे. गायक आदरणीय अभिषेक महाराज, आदरणीय ज्ञानेश्वर महाराज, पूज्य दगडू महाराज, छगन महाराज, आदरणीय पूज्य आपल्या परिसराचं भूषण बाळू महाराज, ही सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. ज्यांचे नावं घेतले ते महान आहेत, अतिशय महान आहेत, महनीय व्यक्ती आहेत. आणि ज्यांचे नावं घ्यायचे आहेत ते काही लहान नाहीत, ते सुद्धा महान आहेत बरं का. म्हणून तुमच्या सर्वांच्या पुरुषाच्या रूपाने, तुमच्या सर्वांच्या पुरुष मंडळीच्या रूपाने साक्षात या ठिकाणी पंढरीनाथ विराजमान आहे. आणि ह्या माता माऊलीच्या रूपाने साक्षात आदिशक्ती देवी या ठिकाणी विराजमान आहे. तुमच्या पवित्र चरणी माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे. तुमच्यात देव आहे, परंतु देव, तुमच्यातला देव बघण्याची दृष्टी आमच्याकडे नाही, तीच कमी आहे. आणि ही दृष्टी नाथ महाराजांचं चरित्र, चिरंजीव पद, हरिपाठ वाचल्यानंतर लगेच समजतं. जे जे दृष्टी दिसे तेथे हरी. आणि पुढं काय, पूजा ध्यान जप त्याशी नाही. पूजा ध्यान जप
त्याला करण्याची गरजच नाही. तुम्ही म्हणता लय सोयीचं आहे, पूजा करण्याची गरज नाही, ध्यान करण्याची गरज नाही. पण कोणाला? याला सर्व ठिकाणी भगवत दर्शन होतं. त्याला वेगळं देवारा मांडण्याची गरज नाही. तुमचं सर्वांचं कौतुक आहे. अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि मूर्ती 5 वर्षाची आहे. आयुर्मान तिचं 5 वर्षाची मूर्ती लहान करावी लागली असती, पण ती दुरून दिसली नसती भाविकांना. म्हणून दुरून सुद्धा दर्शन झालं पाहिजे. 5 वर्षाची मूर्ती मोठी करायची म्हणजे विराट स्वरूप होईल. परंतु सगळा विचार करून 3 मूर्ती बनवण्यात आल्या. 3 मूर्ती बनवल्या. पण त्या तिन्हीमध्ये बाळपण ज्या मूर्ती दिसून यायचं ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा मंदिरात झालेली आहे. आणि या मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज हे कर्नाटकचे आहेत. त्यांचा अनुभव आहे. ते म्हटले 7 महिने या मूर्तीची मी घडवणूक केली, निर्माण केली. ही मूर्ती 7 महिने 7 महिने त्यांनी व्रत पाळलं. 7 महिने घरात कोणाशी संबंध ठेवला नाही. पवित्र अवस्थेत ती सोहळ्यात मूर्ती बनवली. फक्त जेवणापुरतच घरात जायचे ते. अशी हुबेहूब बोलकी मूर्ती बनवली. आणि मूर्ती बसवल्यानंतर रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर ते तिथेच होते. पण प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर इतका बदल झाला त्या मूर्तीमध्ये, इतका बदल झाला. ते म्हटले की मी बनवलेली मूर्ती मलाच ओळखू नाही आली. म्हणजे नव चैतन्य त्याच्यात विराजमान झालं. आणि मंदिरामध्ये तर मूर्ती आहेच आहे. आणि त्या मंदिरामध्ये आणखीन कोट्यावधी भक्तांच्या भावना दडलेल्या आहेत. ज्या कारसेवकांनी 5 लाख कारसेवकांनी आपलं बलिदान दिले त्या मंदिरासाठी. हे मंदिर निर्माण झालं, त्यांना प्रत्यक्षात बघायला भेटलं नाही. परंतु मंदिर निर्माण झाल्यानंतर स्वर्गातून त्यांचा आत्मा आनंदाने डोलत असेल. आणि विशेष म्हणजे निवृत्ती दादा, आपण सगळं किती भाग्यवान आहेत. सगळे किती भाग्यवान आहेत की आपल्या डोळ्यासमोर आपल्या डोळ्यांनी तो सोहळा बघण्याचा म्हणजे सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं. कोणी टीव्हीवर बघितलं असेल, कोणी मोबाईलवर बघितलं असेल, कोणी स्क्रीनवर बघितलं असेल. आणि आम्ही प्रत्यक्ष गेलो. मी प्रत्यक्ष गेलो म्हणजे मी नाही गेलो, तुम्ही या सर्व जनतेने मला पाठवलं तेव्हा मी गेलो. म्हणजे माझ्या अंतःकरणात मनात सगळा समाज तिथं उपस्थित होता. आणि हे कार्य, पवित्र कार्य, महान कार्य हे कोणाच्या हातून झालं नसतं बरं का. त्याच्यासाठी डेअरिंग बी लागते, है का नाही. आणि ती डेअरिंग, ते कर्तृत्व शक्ती उत्तर प्रदेशचे आदरणीय मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे. डेअरिंग आहे त्यांच्यामध्ये. आणि असं हे चांगलं काम कोणाच्या हातून होत नसतं बरं का. चांगलं काम हातून होण्यासाठी सुद्धा ते हात तसे समर्थ असावं लागतात. ज्या अर्थी चांगलं काम त्यांच्या हाताने झालंय त्या अर्थी त्यांचे हात समर्थ आहेत. आपल्या हाताने जेवढा मोठा सोहळा भगवान बाबा वामन भाऊंचा होतोय त्यार्थी तुमचे हात समर्थ आहेत. या राम मंदिरासाठी प्रत्येकाने
₹10 का होईना, ₹1 का होईना, परंतु देशातून, कानाकोपऱ्यातून, जगातून तिथं गेलेला आहे. हे मंदिर तसं एक एक माणूस बांधून देऊ शकत होता. प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात असे माणसं आहेत. परंतु RSS आणि विश्व हिंदू परिषद यांनी ठरवलं की तसं नाही करायचं. गोरगरिबाचा सुद्धा सहयोग त्या मंदिरामध्ये पाहिजे. आणि हे मंदिर बघितल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की ह्या मंदिरामध्ये माझ्या कष्टाचा, घामाचा एक थेंब का होईना परंतु आहे, अशी प्रत्येकाची भावना होती. असं हे मंदिर, सुंदर मंदिर या ठिकाणी अयोध्येमध्ये झालेलं आहे. परंतु ते मंदिर आता टोचायला बी लागले खूप. हे मंदिर झालंय, एका बाजूला खूप आनंद झालाय, मुस्लिम बांधवांना सुद्धा खूप आनंद झालाय. काही मुस्लिमांना ती सानिया नावाची मुलगी ना, काय सुंदर राम लल्लावर त्यांनी गाणं म्हटलंय, इतकं सुंदर तिने गाणं म्हटलंय. आणि काल उल्हासनगरला कीर्तन होतं, तिथं सय्यद भाई नावाचा एक माणूस होता. कीर्तन झाल्यानंतर ते स्टेजवर आले आणि ते म्हटले माझा पण राग. आणि कालच त्यांचं नामकरण झालंय, सय्यदचं साईराम केलंय. ते खरं नाहीतच, हे आपलेच आहेत. मुस्लिम म्हणजे दुसऱ्याचे नाहीत, हे आपलेच आहेत. फक्त त्यांना फसवलंय, त्यांना खोटं नाटं सांगितलंय, परंतु खरं ते आपलेच आहेत. आपलं रक्त लाल आहे आणि त्यांचं रक्त काय हिरवं आहे का? त्यांचं सुद्धा लालच आहे, ते आपलेच आहेत. एवढं सुंदर हे कार्य. आणि आता हा जो तरुण समाज आहे ना, हा तरुण समाज हा जागृत झालाय, जागृत झालेला आहे की आपण काय केलं पाहिजे, आपण कोण आहेत हे त्यांना आता चांगलं कळायला लागलंय, समजायला लागलंय. आणि धर्माची खरी धुरा ही तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही ह्या धर्माचं रक्षण करणार आहे. धर्माचं जर आपण रक्षण केलं तरच धर्म आपलं रक्षण करतो. असे पूर्वीच्या काळी माळादाचे घर असायचे. माळादाचे घर म्हणजे माती टाकायचे त्याच्यावर, माळादाचे घर असायचे. पावसाळा सुरू झाला की ती माता माऊली माळादावर चढायची, त्याच्यावर उगवलेलं तण गवत उपटायची आणि ती माती अशी हाताने बरोबर थापटून ठेवायची, दाबून ठेवायची, फुटायचं वरून, सारवायचं आणि मग ते माळात पावसाळ्यात एकदम आपल्याला सुखरूप ठेवायचं. त्या माळादाचं रक्षण केलं तर ते पावसापासून आपलं रक्षण करतं. आणि जर त्याच्यावर काँग्रेसच उगायला लागलं, बघितलंच नाही त्याच्याकडं, तर ते रक्षण गळाल्याशिवाय राहणार नाही. तसं धर्माचं जर आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. आणि विशेष यावर्षी एक दुःखाची गोष्ट बाब घडलेली आहे. आदरणीय पूज्य प्रातः स्मरणीय वारकरी संप्रदायामध्ये त्यांची वाघ म्हणून तुलना करायची असे आदरणीय पूज्य श्री गुरु बाबा महाराज सातारकर हे गेले म्हणजे वारकरी संप्रदायातला वाघ गेला आणि वारकरी संप्रदायाचा आवाज गेला. आवाज, सातारकर महाराजांचा आवाज, त्यांच्या आवाजातच सर्व दंग होऊन जायचे, असा त्यांचा आवाज होता. गेल्यामुळं भयंकर असं दुःख झालं. मोठमोठी माणसं गेल्यानंतर मोठी पोकळी निर्माण होते आणि असे माणसं काही शेकडो वर्षाने निर्माण होतात, लवकर तयार होत नाहीत. त्यापैकी शेकडो वर्षाने तयार होतात. जे समाजाचं कार्य करतात ते मरत नाहीत, अमर होतात. जे सामाजिक कार्य करतात ते अमर होतात. समाज त्यांना डोक्यावर घेतो.
सामाजिक कार्य करणारे आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब सुद्धा हे अमर झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवराय हे युगपुरुष आहेत. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये संत वामनभाऊ महाराज आणि संत भगवान बाबा हे युगपुरुष आहेत, अवतारिक पुरुष आहेत. वामनभाऊ महाराज बघा, फेटा बांधायचे पण कसं तरी गुंडाळायचे आपला सहज. भाऊचा फेटा बघा तुम्ही, सहज गुंडाळायला, सहज. पण त्यांनी सहज जरी फेटा बांधला तरी तो त्यांना शोभून दिसायचा, शोभून दिसायचा. असे ज्याच्या अंगात पात्रता आहे तो कसाही जरी राहिला तरी शोभून दिसतो. आणि ज्याच्यात पात्रता नाही, काही स्वर नाही लागत, ताल नाही, आमच्यासारखे ते कितीही जरी चमचम कपडे घातले तरी ते हास्यास्पद ठरतं. उलट त्यांची महानता आहे. वामनभाऊ महाराज हे दंड घातलेलं धोतर घालायचे, फाटकं धोतर घालायचे, सुई दोऱ्याने शिवायचे स्वतः. आणि ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा म्हणजे हे लावण्याचा पुतळा होते. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या नंतर ऐश्वर्य संपन्न संत म्हणजेच भगवान बाबा. भगवान बाबा इतके ऐश्वर्य संपन्न संत होते, इतकी श्रीमंती होती त्यांच्या पाठीमाग. ते राजयोगी होते, लक्ष्मीकांत होते. लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीचा पती. आणि भगवान बाबाचं एवढं ऐश्वर्य होतं, आज घातलेली सोन्याची अंगठी ते उद्या घालत नव्हते. म्हणजे रोज नित्य नवीन अंगठी असायची त्यांना. म्हणजे ते पुढे चालायचे आणि लक्ष्मी त्यांच्या पाठीमागे पळायची. ते लक्ष्मीकांत होतेस भगवान बाबा. ते कसं आहे, लक्ष्मी माता आणि शनी महाराज एका ठिकाणी बसले आणि त्यांची चर्चा सुरू झाली त्यांची की आपल्यामध्ये कोण जास्त सुंदर आहे. लक्ष्मी म्हटलं की मी जास्त सुंदर आहे. शनी महाराज म्हटले नाही नाही, मी जास्त सुंदर आहे. असं करता करता त्यांचा वाद विकोप्याला गेला आणि त्याचा न्याय निवाडा करण्यासाठी म्हटले आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला दोघंही म्हटले की आमच्यामध्ये कोण जास्त सुंदर आहे. ब्रह्मदेवाने समोर बघितलं तरी काही सामान्य माणसं नाहीत, रथी महारथी मोठमोठी माणसं आहेत. आणि मोठ्या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर घाई गडबड करून द्यायचं नसतं बरं का. आता ते ब्रह्मदेवच होते, बुद्धीची देवता. आता कोणाला जास्त सुंदर असं म्हणावा. मग ब्रह्मदेव म्हटले असं करा, तुम्ही दोघंही 100 पाऊल चालत जा. 100 पाऊल चालत जा आणि तिथून परत चालत या, मग सांगतो कोण सुंदर आहे म्हणून. दोघे चालत गेले, परत आले तर शनी महाराजाला सांगितलं की शनी महाराज तुम्ही जाताना चांगले दिसता, आणि लक्ष्मीला सांगितलं की तुम्ही येताना चांगले दिसता. आता शनी गेल्यावर कोणाला बरं वाटणार नाही आणि लक्ष्मी कोणाला आवडत नाही. लक्ष्मी सर्वांना आवडते. लक्ष्मी ज्याला आवडत नाही तो करंट आहे. लक्ष्मी सर्वांना आवडते, फक्त तिचा उपयोग करता आला पाहिजे, विनियोग करता आला पाहिजे. आपल्याजवळ जो पैसा आहे, लक्ष्मी आहे, त्याचा असतो. आज कीर्तनासाठी जो आपण अभंग घेतलेला आहे तो संतांची दुर्लभता सांगणारा अभंग आहे. या भौतिक जगतामध्ये अनेक गोष्टी दुर्लभ आहेत आणि विशेष करून परमार्थामध्ये
साधू भेट फार फार दुर्लभ आहे. हे बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली, तरी जग जेठी करुणा केली, तरी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगाची करुणा केली, परी जगाची करुणा केली, परी जगाची करुणा केली. हे बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. पूजनीय महाराजांनी खूप गोड प्रमाण दिलं बघा. संत भेट अवघड आहे. सिंहों के लेने नहीं, नहीं हंसों की पात, लालों की बुरिया नहीं, न चले साधू जमात. सिंहाचे कळप नसतात बरं का, एखादाच सिंह असतो. आणि हंस नावाचा जो पक्षी आहे ना, त्याचे थवे नसतात, थवेच्या थवे नसतात हंस पक्षी. एखादाच हंस पक्षी असतो. पूर्वी करडी खाण्यासाठी एक पक्षी यायचा. मामा त्याला काय म्हणायचे? मामा आहेत ना इथे बसलेले, करकुंजा. मामा विसरले का? तुम्ही माग काय बघता? करकुंजा नावाचा जो पक्षी आहे ना, ते थवेने राहतात. तसे हंस पक्षाचे थवे नसतात. आणि लाल नावाचं जे रत्न आहे ना, त्या रत्नाच्या गोण्या भरलेल्या नसतात, कांदा बटाट्यासारखे. ते एखादंच असतं. त्याप्रमाणे साधूच्या टोळ्या नसतात, एखादेच संत असतात. साधूच्या टोळ्या नसतात. टोळ्या ह्या लांडग्याच्या असतात. साधू एखादेच विरळे साधू असतात. साधूच्या भेटीची दुर्लभता सांगतात महाराज. म्हणतात, शीस दिए गुरु मिले तो भी सस्ता जान. शीस म्हणजे हे मुंडकं तोडून दिलं आणि त्या मोबदल्यात जर संत भेटत असतील तर असं समजायचं की संत सुद्धा त्यांचं मार्केट कमी झालंय, स्वस्त आहे. मुंडकं जरी तोडून दिलं तरी संत भेटतीलच असं काही सांगता येत नाही. निपट निरंजनलाल महाराजांनी विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. तात मिले पुनि मात मिले सुख भात मिले, युवती मिले सुखदायी. तात म्हणजे वडील. महाराज म्हणतात, गेलेले वडील पुन्हा भेटतील कदाचित, पण संत भेटतीलच असं काही सांगता येत नाही. गेलेले म्हणजे वडील गेलेले म्हणजे गावाकडे नाही बरं का. हा, ते कदाचित पुन्हा भेटतील. आता गेलेले माणसं भेटतात का पुन्हा? हा, गेलेली माणसं पुन्हा भेटू शकत नाहीत. गेलेला माणूस भेटण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील बरं? या पृथ्वीचं मोल जरी दिलं तरी गेलेली व्यक्ती पुन्हा भेटू शकत नाही. नरदेही आयुष्याचा क्षण, न मिळे देता कोटी सुवर्ण. कोट्यावधी सुवर्णाच्या मोहरा जरी दिल्या तरी आयुष्याचा एक क्षण सुद्धा परत भविष्यात भेटत नाही. तर मग गेलेला माणूस कसा भेटणार? आपले पूर्वज भेटतात का? आता आजोबा पंजोबा गेले ते. पण महाराज निपट निरंजनलाल महाराज म्हणतात, कदाचित ते भेटतील. गेलेला माणूस जर बघायचाच असला तर पैठणचे नाथ महाराज व्हावं लागतं बरं का. नाथ महाराजांनी गेलेले माणसं पुन्हा आणले होते पित्र जेवायला. आपण काय नाथ महाराज होऊ शकत नाही, गेलेले माणसं काय पुन्हा भेटू शकत नाही. मात मिले कुणी मात मिले, आई पुन्हा भेटू शकते असं म्हणतात. जमदग्नी ऋषी होते अतिशय रागीट, आणि त्यांची पत्नी
रेणुका देवी, त्या अतिशय रेणुका देवी तपस्वी होत्या, महान थोर तपस्विनी होत्या. इतक्या तपस्विनी होत्या त्या की आपल्या तपाच्या जोरावर वस्त्राच्या खोळीत पाणी घेऊन यायच्या. गवताचं गाठोडं बांधल्यासारखं वस्त्राच्या खोळीत पाणी आणायच्या. पण एके दिवशी मातृतीर्थावर पाण्याला गेल्या, पाण्यात त्यांनी मत्स्यमैथून बघितलं, विकार उत्पन्न झाला आणि मग काय त्यांना वस्त्राच्या खोळीत पाणी येईना. पाणी घ्यायला जायच्या वस्त्रामध्ये त्या कपड्यात, परंतु गळून जायचं पाणी, पाणी गळून जायचं. शेवटी निराश झाल्या, मोकळ्या हाताने माघारी आपल्या आश्रमात गेल्या. आज हिने पाणी आणलं नाही हे जमदग्नी ऋषीच्या लक्षात आलं. मग जमदग्नी ऋषीने विचारलं की तू आज पाणी का आणलं नाहीस? तेव्हा रेणुका देवीने खरी गोष्ट सांगितली आणि ती खरी गोष्ट ऐकून जमदग्नी ऋषीला अतिशय राग आला आणि जमदग्नी ऋषीने आपल्या मुलांना आज्ञा केली की बेटा हिचं शिरच्छेद करा, मुंडकं तोडा म्हटले. पण मातृहत्येचं पाप करीन का कोणी? आईचं मुंडकं तोडीन का कोणी? तोडीन का कोणी आईचं मुंडकं? आणि ते बी बापाचं ऐकून तोडीन का? बायकोचं ऐकून केलं तर सांगता येत नाही, बायकोचं ऐकून केलं तर सांगता येत नाही, पण बापाचं ऐकून कशाला कोण मुंडकं तोडीन आईचं? सगळ्या पोरांनी मानाखाली घातलं. तिथं मग परशुराम उभे होते आणि मग परशुरामाला आज्ञा केली, हिचं मुंडकं तोड म्हटले. परशुरामाला आपल्या बापाचं सामर्थ्य माहिती असल्या कारणानं परशुरामाने मागचा पुढचा कुठलाही विचार नाही केला. विचार न करता हातातल्या परशुने म्हणजे कुऱ्हाडीने त्या धडा वेगळं शिर केलं. हृदयविदारक तो प्रसंग. आणि मग जमदग्नी ऋषी परशुरामावर प्रसन्न झाले आणि म्हटले की बेटा मी तुझ्यावर आता प्रसन्न आहे, तुझी काय इच्छा असेल ती मागून घे म्हटले. मग परशुराम म्हटले, दादा पिताश्री तुम्हाला द्यायचंच ना, मग असं करा, माझी आई पुन्हा जिवंत करा. मग जमदग्नी ऋषीने कमंडलू मधलं पाणी शिंपडलं असं आणि पुन्हा रेणुका देवीला जिवंत केलं. पुनिमात मिले म्हणजे हे कीर्तनात ऐकून घरी जाऊन कोणी परशुराम होऊ नका बरं का, त्या भानगडीत आपण पडायचं. आपण परशुराम का व्हायचं नाही? कारण आपले बाप कुठे आता जमदग्नी राहिलेत, तेव्हा आपण परशुराम व्हायचे. म्हणजे सांगायचे तात्पर्य, आई पुन्हा भेटू शकते, कुणी मात मिले, भ्रात मिले, भाऊ भेटू शकतो. देवकी मातेने सांगितलं की कृष्णा, अरे तुझ्या मामाने माझे 7 मुलं मारलेत, म्हणजे कंसाने, ते 7ची मुलं मला परत आणून दे. भगवान श्रीकृष्णानं 7 भावंड स्वर्गातून परत आणले. भ्रात मिले, सुत मिले. भगवान श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी ऋषी, सांदीपनी ऋषीला म्हटले, भगवान श्रीकृष्ण देव म्हटले की गुरु महाराज काहीतरी दक्षिणा मागा, गुरुदक्षिणा. पण ऋषी महाराजांनी काहीच मागितलं नाही. मग गुरुपत्नीकडे गेले देव आणि म्हटले, गुरुमाता तुम्ही तरी मागा, काहीतरी मागा. मग गुरुपत्नीने सांगितलं की कृष्णा, माझा एकुलता एक मुलगा, दत्त नावाचा मुलगा, तो समुद्रात बुडून मेलेला आहे, तो मला परत आणून दे. भगवान श्रीकृष्णाने आपला गुरुचा मुलगा, समुद्रात बुडून मेलेला मुलगा, तो पुन्हा जिवंत करून आणला. माऊली ज्ञानोबरांनी मृत गुरुपुत्र आणला, तो तुआ पवाडा देखिला. भगवान श्रीकृष्णाने पुन्हा जिवंत करून त्यांना, म्हणजे मुलगा भेटू शकतो.
युवती मिले. च्यवन ऋषी होते, च्यवन ऋषी. आणि च्यवन ऋषीला 60 वर्षाचं झाल्यानंतर लग्न करण्याची इच्छा झाली. 60 वर्षाची झाले, दाढी पिकली, केस सगळे पिकले. एका राजाला 100 मुली होत्या. त्या राजाकडे गेले ते आणि म्हटले, महाराज एखादी मुलगी द्या ना मला. त्या राजाने त्या ऋषीकडे बघितलं तर म्हणले, म्हातारे झाली ते, आपल्याला कशी मुलगी द्यावी? बरं नाही म्हणता येईना. नाही म्हणावं तर म्हटले, हा ऋषी शाप देईल. मग ऋषीने युक्ती केली. म्हटले असं करा ऋषी महाराज. त्या राजाने सांगितलं, ऋषी महाराज तुम्ही जा आता आणि उद्या या म्हटले मुलगी बघायला. आणि जी मुलगी तुम्हाला पसंत करीन त्या मुलीशी तुमचा विवाह लावून देतो म्हटले. च्यवन ऋषी पुन्हा आपल्या आश्रमात आले आणि च्यवन ऋषीच्या डोक्यात ध्यानात एकच ध्यास लागला की उद्या आपल्याला जायचंय. उद्या राजाने बोलवलंय, उद्या आपल्याला जायचंय. कुठे जायचंय? मुलगी बघायला. उद्या आपल्याला जायचंय, उद्या आपल्याला जायचंय, याचा ध्यास लागला. आणि मग त्या च्यवन ऋषीने स्वसामर्थ्याने सुंदर असं लावण्य धारण केलं, तारुण्य धारण केलं. गोरे गोमटे तेजस्वी चेहरा, कांती चेहऱ्यावर, नाकाची पनाळी, सुंदर मदनाचा पुतळा, असं सौंदर्य धारण केलं च्यवन ऋषीने. आणि मग आले दुसऱ्या दिवशी च्यवन ऋषी आणि राजाला म्हटले, महाराज आता द्या एखादी मुलगी. राजाने 100च्या 100 मुली बोलवल्या बघायला. सगळ्या मुलींनी ऋषी महाराजांना बघितलं. ऋषी महाराजाच्या सौंदर्यावर सर्व मुली मोहित झाल्या, भाळल्या सर्व. युवती मिले. आणि तेव्हापासून बर का त्या च्यवन ऋषीच्या नावाने मेडिकल मध्ये च्यवनप्राश भेटत. च्यवनप्राश भेटत ना तेव्हापासून, ते आताच नाही. राज मिले. गेलेलं राज्य पुन्हा भेटू शकतं. भगवान श्रीकृष्णाने कंसाला मारून उग्रसेनेला राज्य दिलं. प्रभू रामचंद्राने रावणाला मारून विभीषणाला राज्य दिलं. राज मिले, गजबाज मिले, सबसाज मिले, लोक मिले, सुरलोक मिले, विद्यलोक मिले. सर्व काही भेटू शकतं, पण संत भेट याच्याही पेक्षा अवघड आहे. आता किती अवघड आहे मग बघा. तसं हे सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत आतापर्यंत, त्याचा अभिप्राय असा आहे की ह्या न होणाऱ्या गोष्टी आहेत, पण महाराज म्हणतात कदाचित ह्या होतील. याच्याही पेक्षा संत भेट अवघड आहे. चंद्रामृत सुख सेववेला, साधूची भेटी होईल गा, ऐसे कैसे आंगे भेटतील साधू, ऐसे कैसे आंगे भेटतील साधू. ही परिता साधूची भेट न होईल, ऐसे कैसे आने भेटतील साधू, ऐसे कैसे आने भेटतील साधू. सुंदर प्रमाण दिले महाराजांनी, घोड प्रमाण दिले. चंद्रामृत सुखी शिववील, असता जाता रवी धरवील. सूर्य मावळायला चालला समजा, त्याला जागेवर रोखता येतं? रोखता येतं का? नाही. पण महाराज म्हणतात असता जाता रवी धरवेल,
म्हणजे सूर्य रोखता येईल कदाचित. आता आपण जर म्हटलो सूर्याला हे थांब मावळायला जाऊ नको, तो आपलं ऐकून का हो? आपल्या वाणीत एवढी ताकद आहे होय? आपलं पोरग ऐकत नाही आपलं. सूर्याची गोष्ट लांब राहिली, ठीक आहे ना. पण महाराज म्हणतात कदाचित तो सूर्य सुद्धा रोखता येईल, परंतु संत भेट त्याच्याही पेक्षा अवघड आहे. बर ठीक आहे महाराज, संत जरी भेटले नाहीत, पण कमीत कमी ज्या रस्त्याने संत गेले त्या रस्त्यामध्ये त्यांच्या पायाची माती असन, रजकण असतील, आणि ते रजकण आम्हाला सहज जरी लागले तरी ज्या आमच्या वासना आहेत त्या जळून भस्मसात होतील. त्याचं बीज जळले ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले. संत चरणारा चरणराज लागता सायन्स करून नाही बरं का, सहज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आपण पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करतो, प्रदक्षिणा करतो, आणि प्रदक्षिणा करता करता कृष्णाच्या मंदिराजवळ आल्यानंतर खाली वाकून रोडवर रस्त्यावर असा हात फिरवतो, आणि जी माती हाताला येईल ती माती कपाळाला लावतो, आपल्या अंगाला लावतो. त्याचा काय हेतू आहे, कशामुळे असं करतो? त्याचा एकच हेतू असतो की इथून या रस्त्याने कोणीतरी संत गेले असतील, कोणीतरी साधू गेले असतील, आणि त्या साधूच्या पायाची माती चरणरज हे मला लागतील, ज्या माझ्या दुर्वासना आहेत त्या जळून भस्मसात होतील, भावना असते. माणसाचं सोडून द्या, संतांच्या पायाची माती ही देवादिकाला सुद्धा दुर्मिळ आहे. देवाईची राजाच्या राणीची माती मागे मागे देवाईची राजाच्या राणीची पायाची माती देवाला सुद्धा दुर्लभ आहे, म्हणून देव सुद्धा संतांच्या पाठीमाग चालतात, माग माग चालतात. किंवा नामयाचे पाठी चाले केशिराज,
लागावया रज चरणीचे. नामदेव महाराज कीर्तन करायचे आणि नाचता नाचता धूळ उडायची आणि देव मग त्या धुळीत शिरायचे. ही धूळ आपल्या अंगावर यावं म्हणून. आता सुद्धा अयोध्येत ती रामललाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संध्याकाळी तिथं असं मंगलवाद्य लावलं होतं आणि सगळे साधू नाचायचे तिथं. पूज्य प्रतस्मरणीय भास्करगिरी बाबा नाचले देवगडचे, खूप नाचले, फुगडी खेळले. मंडलेश्वर महामंडलेश्वर सगळेच नाचले. मी संकोच होऊन जसे पोरं डीजे समोर नाचतात ना तसं नाचले ते आणि मी बी नाचलो. आणि तिथं सगळ्याला सारखी व्यवस्था होती बरं का, काहीच बदल नव्हता. रामललाची प्राणप्रतिष्ठा होताना समोरच्याला जी खुर्ची होती ना बसायला, समोरच्याला जशी खुर्ची होती तशीच शेवटच्या पाठीमागच्या माणसाला बसायला होती खुर्ची. एका खोलीत 3 कॉट असायचे. आमच्या खोलीत आम्ही 3 जण होतो. मी, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे उल्हास बाबा आणि राम महाराज झंझुरके, आम्ही 3 होतो एका खोलीत. आता 3 म्हणजे आम्हाला सेवक नव्हता कोणीच, मग आम्ही 3घांनीच एकमेकाची सेवा करायची. हा आनंदच आहे ना. सकाळी उठल्याबरोबर खोली मी झाडून काढायचो आणि कपड्याच्या घड्या राम महाराजांनी घालायच्या आणि असं लांब अंतरावर थोडस गरम पाणी तापलेलं असायचं पातेल्यात. ते गरम पाणी आंघोळीला उल्हास महाराजांनी आणायचं. असे आम्ही कामं वाटून दिले होते. ते आंघोळ करायचे, गरम पाणी आणायचे, मग मला उठवायचे, उठा बाबा. मग आपण पूर्वी म्हणतो नाथांच्या घरी देव राबले. कसे राबले असतील? अहो हे देवच आता जसे राबले तसेच पूर्वी राबले, ठीक आहे नाही सारखे. अहो जेवायला सगळे सारख्याच बेंचवर बसलेले, सगळ्याला सारखे ताट. तिथं मग शंकराचार्य असोत, महंत असोत, नाही तर महामंडलेश्वर असोत, सगळ्याला सारखं. तसं आता हे संत लोक एक समोर आले की दुसरे तिकडे जातात. पण विश्व हिंदू परिषदेमध्ये RSS मध्ये अशी ताकद आहे, त्यांनी 150 संप्रदाय, संत नाही बरं का, संप्रदाय 150 एकत्र केले होते. आणि सगळे संप्रदाय, कोणी महानुभाव पंथाचं, कोणी वैष्णव, कोणी शैव, असे वेगळे वेगळे संप्रदाय सगळे एकमेकाला बघितलं की म्हणायचे जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. रामलला खूप झालेत बरं का आपल्यावर. आज तर रामलला इथंच या मंडपात आलेत. तो सोहळा आपण डोळ्याने बघितला. किती डोळे भाग्यवान आहेत आपल्या सगळ्यांचे. आता म्हणतात कस काय आनंद होता, तो आनंद म्हणजे नाही आनंदाची जोडा, असं म्हणतात. स्वर्गात आनंद आहे, वैकुंठात आनंद आहे असं म्हणतात. पण मला असं वाटतं स्वर्गामधल्या सुखापेक्षा, वैकुंठामधल्या आनंदापेक्षा लाखो पटीने अयोध्येचा आनंद जास्त आहे. रामलला आएंगे. 14 वर्षे वनवास भोगल्यानंतर जेव्हा प्रभू रामचंद्र पुन्हा आले अयोध्येमध्ये, सगळे अयोध्यावासी आनंदी आनंदीच झाले. तोच आनंद पुन्हा आता 22 जानेवारी झाला, तोच आनंद झाला. आणि आता म्हणतात की असा कार्यक्रम होईल का पुन्हा, असं म्हणतात ना. अयोध्या तो झाकी है और काशी मथुरा. हे तरुण रक्त आहे ना, हे आता सळसळ करतंय, हे जागृत झालंय. अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है, बाकी नहीं बन रही है. काशी झालंय सगळं काशीचं. आता कोर्टाने
पूजा करण्यासाठी सुद्धा परवानगी दिली काशीमध्ये. म्हणजे सगळं झाले, हत्ती गेलाय शेपूटच राहिले फक्त आता. आणि म्हणतात कसा काय कार्यक्रम होईल. मी म्हणलं आयोजित जसा झाला तसा होणार नाही. परत एवढे साधू उत्सुकता होती ना, एवढे होणार नाहीत. आता अगोदरच समजून बसले की आता हे होणार आहे म्हणून. ते होईपर्यंत निश्चय नव्हता की होतंय की नाही, होतंय की काय होतंय काय नाही. एक उत्कंठा होती माणसाला. आता उत्कंठा राहिली नाही, आता होणार आहे. जसं एकाच बाजूने मॅच गेल्यानंतर ते मॅच बघण्यात आनंद राहत नाही. तिथे काट्याची टक्कर असं चालावं लागतं सारखं. आहे का नाही भाऊ. आदरणीय पूज्य गुरुवर्य नारायण बाबापासून जे भक्त आहेत श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे, पहिलं बाबावर जसं प्रेम होतं तसंच प्रेम आताही त्यांचं आहे. असे मार्केट कमिटीचे माझे सभापती बाबासाहेब आंधळे हेही या ठिकाणी विराजमान आहेत. आणि त्यांचे चिरंजीव इथं डॉक्टर आहेत. आंधळे डॉक्टर इथं आहे ना, त्यांचा दवाखाना. कॅम्प इथं कॅम्प. म्हणजे आता आपल्या आरोग्याला काही भय नाही, काही भीती नाही. आणि डॉक्टर हे चालते बोलते देव असतात. अतिशय पवित्र पुण्याचं काम आहे डॉक्टरचं. माणसाला व्याधीतून मुक्त करतात. हे असं अतिशय चांगलं काम आहे. एक साधूचंच काम आहे ते. आणि निष्काम निर्हेतुक हे काम ते करतील अशी एक सात्विक इच्छा आहे, अपेक्षा आहे. देवादिकाला सुद्धा संत चरणराज फार कठीण आहे भेटणं. देव इच्छिरज चरणीची माती, चरणीचे रज वंदीशुळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. भगवान शंकर सुद्धा संतांच्या पायाची माती आपल्या कपाळाला लागावा म्हणून डोकं पुढं करते. वंदीशुळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे. एकदा भगवान श्रीकृष्णाचं डोकं दुखत होतं. एवढंच दृष्टांत सांगतो आणि आपल्याला कीर्तन समाप्त करायचं. कृष्णाचं डोकं दुखत होतं. नारद महर्षी गेले. देव अंगावर घेऊन झोपले होते. नारदांनी विचारलं, देवा तब्येत बरी नाही काय, काय भानगड आहे. देव म्हटले माझं डोकं फार दुखतंय. मग नारदजी म्हटले चला कोणत्या डॉक्टरकडे जायचंय, आंधळे डॉक्टरकडे जायचंय का म्हटले. देवाने सांगितलं हा आजार, हे डोकं दुखणं डॉक्टरचं काम नाही. वेगळे वेगळे डोकं दुखत असतात ना. काही डोके गोळीने राहतात आणि एक डोकं असं दुखतं की ते गोळीने सुद्धा राहत नाही. देव म्हटले हे गोळ्या खाऊन सुद्धा डोकं राहणार नाही. मग म्हटले नेहमी काय घेत असता, काय औषध आणू. देव म्हटले मग औषध आणता का तुम्ही. नारद महर्षी सांगा म्हटले, सांगा तुम्ही, आणतो मी. काय नाही म्हटले, भक्तांच्या पायाची माती आण, संतांच्या पायाची माती आण म्हटले आणि माझ्या कपाळाला लाव. संतांच्या पायाची माती कपाळाला लावली की माझं डोकं राहिलं. नारद महर्षी थेट गेले तीर्थक्षेत्रावर आणि सगळ्या साधू संतांना सांगितलं की देवाचं डोकं दुखतंय, तुमच्या पायाची माती द्या. कोणी माती द्यायना, कारण साधू संत लय विचारवंत असतात. ते म्हटले आपल्या पायाची माती आणि देवाच्या डोक्याला लावायची म्हणजे आपल्याला किती पाप होईल, आपण नरकात जातो ना. कोणीही माती दिली नाही. नारद महर्षी मोकळे आले माघारी. देवाने बघितलं याला काय संतांनी पायाची माती दिली नाही वाटतं. देव आणखीन कासावीस व्हायला लागले, व्याकुळ व्हायला लागले. देव म्हटले आता मी जगत नाही, मरतोय म्हटले. देव कुठं मरत असतो का, पण आपलं म्हटले जगत नाही. हा म्हटले आता तू काय कर, गोकुळात जा म्हटले आणि तिथे ज्या भक्त आहेत गवळणी, त्या गवळणी मात्र पायाची माती देतील. नारद महर्षी आकाश मार्गाने भ्रमण करीत थेट गोकुळात गेले. गवळणीने बघितलं कृष्णाला, आपलं नारद महर्षीला,
आणि लगेच चौकशी सुरू केली, भगवान श्रीकृष्ण देव कसे आहेत काय. नारद महर्षी म्हटले, देवाचं डोकं फार दुखतंय, त्याला काय उपचार करायचा. काय नाही म्हटले, तुमच्या पायाची माती आणि देवाच्या डोक्याला लावली की देवाचं डोकं राहतंय. त्या गवळणीने कुठलाही विचार न करता, आपल्या पायाची माती दिल्यानंतर आपल्याला पाप होईल असा विचार न करता पायाखालची माती मुठ मारली आणि नारदाकडे दिली. नारद महर्षी म्हटले, बाया हो, तुम्हाला समजते काही, तुमच्या पायाची माती आणि देवाच्या डोक्याला लावायची म्हणजे तुम्हाला किती पाप होईल. त्यावेळेस गवळणी म्हटल्या, आमच्या पायाच्या मातीने देवाचं जर डोकं राहत असलं तर आम्ही पाप काय नरकात जरी गेलो तरी चालेल, परंतु त्याचं डोकं राहिलं पाहिजे. संत चरण रज लागता सहज सहज. वाल्या कोळ्याला नारद महर्षीची जी भेट झाली, ती वाल्या कोळी नारद महर्षीच्या भेटीला गेले होते का? नाही, सहजासहजी भेट झाली. आणि भक्त प्रल्हादाला भागवत द्वादश स्कंद आईच्या उदरात असतानाच सेवन करायला भेटला, सहज. आणि महाराज, ठीक आहे, संतांची पायाची माती जर लागली तर ज्या वासना आहेत आपल्या त्या जळून भस्मसात होतात, हे त्याचं फळ झालं. या अभंगात 4 मुद्दे आहेत. संत चरणरज हे साधन आहे आणि त्या चरणरजाने वासना जळून जातात, हे त्याचं फळ आहे. आणि त्याचा परिणाम काय आहे, संत चरणराजाचा संगतीचा त्याचा काय परिणाम आहे, तर हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, हे मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, हे मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. खडोखाडी वाढू लागे, खडोखाडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, हे मगडोहारी सुखमडोहारी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. राम नामे उपजे आवडी, मगडोहारी वाढू लागे, हो सुखमडोहारी वाढू लागे, मगडोहारी वाढू लागे. संत चरणराजाला गेल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे, तर राम नामामध्ये आवड उत्पन्न होते. मग राम नामी उपजे आवडी, राम नामामध्ये आवड निर्माण होते. भक्त प्रल्हादाची नामामध्ये आवड निर्माण झालेली होती. म्हणून भक्त प्रल्हादाने बापाशी विरोध केला, पण नाम सोडलं नाही, नामस्मरण सोडलं नाही. त्याने नामस्मरण करू नये म्हणून त्याला भक्त प्रल्हादाला कडे लोट करण्यात आला. या भीतीपोटी तरी नामस्मरण करायचं नाही, तरी पण भक्त प्रल्हादाने नामस्मरण सोडलं नाही. उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, सोड नामस्मरण बंद कर, नाहीतर ह्या उकळत्या तेलाच्या कढईत टाकील. गदगद असं उकळ्या मारित होतं तेल.
तरी पण भक्त प्रल्हादाने नामस्मरण सोडलं नाही. म्हणले ह्या तेलाच्या कढईत टाका तुम्ही उकळत्या, पण मी नाम सोडणार नाही. होळीत टाकलं, नामस्मरण सोडलं नाही. बापाशी विरोध केला पण नामस्मरण सोडलं नाही. का? तर नामामध्ये आवड आहे, रुची आहे. मीराबाईच्या बाबतीत सुद्धा असाच प्रसंग आहे. मीराबाई भजन करायच्या, मग मीराबाईचा छळ व्हायला लागला. सासरी माहेरी छळ व्हायला लागला. लोक सुद्धा भलतं सलतं बोलायला लागले. अहो लोक कशाला, तिचे आई वडील सुद्धा तिला प्रतिकूल झाले. मीराबाईचे वडील तर म्हटले, बाप कहे कुलनाशी, लोग कहे मीरा भैरे बावरी. ती बावरी म्हटली, कुलनाशी आहे. म्हणून मीराबाईच्या वडिलांनी म्हणजे रतनसिंह राठोड यांनी, ह्या राजाने मीराबाईच्या आईला सांगून 20 पाजलं. नामस्मरण बंद कर, नाही तर तुला 20 प्यावं लागेल. मग मीराबाईने विचार केला का मी आता मरण 20 पिल्यानंतर? मीराबाई म्हटल्या 20 स्वीकार करील, परंतु नामस्मरण सोडणार नाही. का? तर त्या नामस्मरणामध्ये आवड आहे. आणि आवड ही अशी काही जबरदस्त आहे बर का. आवड ही अशी काही जबरदस्त असते की ती कुठल्याही प्रतिबंधात जुमानत नाही. त्याला आवड म्हणतो. एखादी वस्तू एखाद्याच्या आवडीची आहे आणि आपण जर त्याला म्हटलं की करू नको, तर तो ऐकत नाही. उलट असं सांगणारा माणूस त्याला शत्रू वाटतो, दुश्मन वाटतो. म्हणून मीराबाईची ती आवड होती. मग राम नामी उपजे आवडी. राम नामामध्ये आवड आहे हे कशावरून ओळखायचं? कारण राम राम तर कोणी म्हणतं. राम नाम तो सबक वही कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वो नाम कुछ और. राम राम तर कोणी म्हणू शकतं ना, ठीक आहे नाही? आहे म्हणतात ना, मोह में राम और म्हणजे राम नामामध्ये आवडच आहे. हे आवडतं यांना, हे कशावरून ओळखायचं? याचं काय लक्षण आहे? तर हे लक्षण कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आणि या साधनाचं स्वरूप कसं आहे? तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. आता संत चरण रज लागती सहज, वासनेचे बीज जळून जाय. वासना 3 प्रकारच्या आहेत. देह वासना, लोक वासना आणि शास्त्र वासना. देह वासनेचे पुन्हा 3 प्रकार पडतात. देह वासनेत आरोग्य वासना, आयुष्य वासना आणि सौंदर्य वासना असे 3 प्रकार पडतात देह वासनेत. आरोग्य वासना प्रत्येकाला आहे, सौंदर्य वासना प्रत्येकाला आहे. सौंदर्य वासना म्हणजे मी चांगलं दिसावं, ते प्रत्येकाला वाटतं. चांगलं दिसण्यासाठीच तर माणसं पावडर लावते, पावडरच्या अगोदर एक चिकट पदार्थ लावते. चिकट पदार्थ काय काय म्हणतात त्याला? नाही, त्यांना माहितीच नाही. अहो ते स्नो असतं ना, काही फेऱ्यान लावली, ती कशापासून बनते माहितीये का? म्हाताऱ्या माणसाचे, आणि ते टीव्ही झालेले बरं का. टीव्ही झालेल्या म्हाताऱ्या माणसाचे बेडक असतात ना, हिरवेगार बेडक, ते असे कपड्यात घ्यायचे आणि ते असे पिळून गळायचे चांगलं पनीर सारखे. आणि राहिलेला जो घट्ट माल आहे ती फेऱ्यान लावली. सांगायचं तात्पर्य, आळंदीमध्ये जयराम महाराज भोसले होते, वैराग्य मोठे. ते जर विषयाचं असं चिंतन विवरण करायला लागले तर तंतोतंत विवरण करायचे आणि माणूस एकदम किनस व्हायची त्याबद्दल, विषयाबद्दल. इतकं सुंदर सांगायचे ते.
तर हे सौंदर्य वासना सांगायचे तात्पर्य हे प्रत्येकाला आहे. आरोग्य वासना आहे, आयुष्य वासना आहे. कोणालाच असं वाटत नाही की मी मरावं म्हणून. अगा मर हा बोलन साहती. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः कृप परशुरामश्च सप्त इति चिरंजीविनः. त्या 7 चिरंजीवात अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान हे चिरंजीवी आहेत ना 7. असं वाटतं की आपला बी नंबर त्याच्यात लागावा. ही आयुष्य वासना आहे, ही प्रत्येकाला आहे. आता लोकवासना. लोकवासना म्हणजे लोकांनी माझं ऐकावा, लोकांनी मलाच मानावा, ही लोकवासना आहे. मला निवडून द्यावा, ही लोकवासना आहे. ऐसा हा लौकिक कदा राखवे ना. शास्त्र वासना. शास्त्र वासनेत सुद्धा आणखीन 2 प्रकार पडतात, पाठ वासना आणि अर्थ वासना. महाराज म्हणतात ज्या सद्वासना आहेत त्या वृद्धिंगत होतात, ज्या कुवासना आहेत, दुर्वासना आहेत त्या भस्मसात होतात. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जय जय जय
ते जे हार आहेत ना, हार हे संत वामन भाऊ आणि भगवान बाबा यांचं नाव घेतलंय म्हणून हे हार आहेत. देवाचं नाव घेतो आपण म्हणून माणसं एवढं जपतील, हार घालतील. आणि या सप्ताहाचं जे नियोजन करणारी मंडळी जी आहे, संत वामन भाऊ भगवान बाबा प्रतिष्ठान, या मंडळीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय सुंदर आखीव कार्यक्रम या मंडळीने आणि सर्व भक्तवर्गाने हा कार्यक्रम केला आहे. मी संत वामनभाऊ महाराज भगवान बाबांच्या चरणी आणि श्री गुरु नारायण बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की असा कार्यक्रम, भव्य दिव्य कार्यक्रम करणारे तुम्ही सर्व भक्तवर्ग, आपणा सर्वांना उदंड आयुष्य प्राप्त हो, आरोग्य प्राप्त हो, ऐश्वर्य प्राप्त हो, ही माझी भगवान बाबाच्या, वामन भाऊच्या आणि मारुतीराजाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि माझी खात्री आहे की मारुतीराय माझी प्रार्थना निश्चित स्वीकार करतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली नाराज माऊली हे माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली नाराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली नाराज जय.